रामकृष्ण हरी. मी मृणाल प्रसाद कुलकर्णी, मूळची पुण्याची आहे. माझं फर्ग्युसन कॉलेजमधून MSc इलेक्ट्रॉनिक्स झालंय. माझे मिस्टर प्रसाद कुलकर्णी हे IT प्रोफेशनल आहेत. 1998 मध्ये त्यांच्या जॉब निमित्त आम्हाला UKला यायची संधी मिळाली. त्या सुमारास जेव्हा आम्ही इंडियन ग्रोसरी घ्यायला जेव्हा दुकानांमध्ये जायचो, तेव्हा प्रकर्षाने असं जाणवायचं की इंडियामधल्या अनेक स्टेट्समधून इथे प्रॉडक्ट्स मिळतात, पण महाराष्ट्रातले मात्र काहीच प्रॉडक्ट्स इथे मिळत नव्हते. आम्ही दोघंही फूडी असल्यामुळे आम्हाला त्याची खूपच खंत वाटायची की अरे आपले प्रॉडक्ट्स इथे मिळत नाहीत. मी इथे अकाउंटिंग, फार्मास्युटिकल या सेक्टरमध्ये जॉब केले, पण मला माझं मन काही तिथे रमेना. रुटीन जॉबपेक्षा काहीतरी वेगळं करायची आमच्या दोघांची खूप इच्छा होती. मग असं झालं की अरे आपल्याच प्रांतातले प्रोडक्ट्स आपणच इम्पोर्ट करूया. पण जरी गोष्टी मनात असल्या तरी त्या प्रत्यक्षात घडवणं हे खूपच अवघड असतं. पण म्हणतात ना की इच्छा तिथे मार्ग असतो, ते मात्र अगदी खरं आहे. 2001 मध्ये आम्ही कंपनी सुरू केली. प्रसादच्या वडिलांना खूपच बिझनेस करायची आवड होती. त्यांचं नाव पंढरीनाथ, पण त्यांना पंडित असं म्हणायचे. मग आम्ही त्यांच्या पश्चात आमच्या कंपनीचं नाव ठेवलं पंडित UK लिमिटेड आणि 2016 मध्ये त्याचं एक्सपान्शन झालं, ज्याचं नाव आहे USA मधलं पंडित फूड्स लिमिटेड. कंपनी फॉर्म करणं जितकं सोपं होतं त्यापेक्षा कितीतरी चॅलेंजिंग आहे ती चालवणं. प्रॉडक्ट्स इम्पोर्ट करण्याकरता लागणारी माहिती मिळवणं, फ्रेट एजंट शोधणं, प्रॉडक्ट्स ठेवण्याकरता चांगल्या लोकेशनला वेअरहाऊस असणं आणि चांगला स्टाफ मिळणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. अजून अवघड चॅलेंज होतं ते म्हणजे इथल्या दुकानदारांना आम्ही नवीन होतो, प्रॉडक्ट्सही त्यांना माहिती नव्हते, त्यांना कन्व्हिन्स करणं हा खूप मोठा टास्क होता. पण म्हणतात ना पाण्यात पडलं की पोहता येतं, तसंच आमचं झालं. आम्ही आमच्या लाईक माइंडेड महाराष्ट्रीयन मित्र परिवाराला डिस्ट्रीब्युटरशिपची कल्पना समजून सांगितली आणि ज्याने त्यांची बिझनेस करायची इच्छाही पूर्ण झाली आणि हे मॉडेल इतकं सक्सेसफुल झालं की UK आणि USA मध्ये मिळून आमच्याकडे 35 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आमच्या या जर्नीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सुरुवातीला तर आम्ही आमच्या कारमधून डिलिव्हरी करायचो, कारण तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. पण आता आपल्याकडे 4 व्हॅन, 20 स्टाफ, 2 मोठी वेअरहाऊसेस आणि आता UK मध्ये तर आपण फ्रोझन इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केलंय. 3 ब्रँड्सने सुरू केलेला आमचा बिझनेस आता 30+ ब्रँड्स आपण इम्पोर्ट करतो आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त 7 ते 8 स्टेट्समधून आपण प्रोडक्ट्स इम्पोर्ट करतो. इथे मला आवर्जून सांगायला आवडेल की सोहम ब्रँड हा आपण एका प्रॉडक्टनी सुरू केला होता, पण आता जवळजवळ 70-75+ प्रॉडक्ट्स आपण त्यांचे इम्पोर्ट करतो. आणि महाराष्ट्र बाहेरचा गुजरात स्टेट्स मधला जॅप्सन्स हा ब्रँड आपण तर मोठ्या मोठ्या कॅश अँड कॅरीजलाही सप्लाय करतो. आता आपल्या इथे indianbasket.co.uk आणि indianbasketusa.com या पण ऑनलाईन वेबसाईट्स खूपच फेमस आहेत. प्रॉडक्ट्स इम्पोर्ट, डिस्ट्रीब्युशन हे साध्य झालं तरी बिझनेस आणि चॅलेंजेस हे समीकरण कधीच सुटत नाही. रोजचा दिवस हा नवीन वेगळा अनुभव घेऊन येत असतो. महाराष्ट्रातले प्रॉडक्ट्स आम्ही इम्पोर्ट केले, इथे त्यांना चांगली शेल्फ्स मिळाली, पण ते मराठी व्यतिरिक्तही लोकांनी विकत घेतले पाहिजे, तरच मोठ्या प्रमाणावर बिझनेस होणार. याकरता आम्ही सतत सोशल मीडिया ॲडव्हर्ट्स, प्रॉडक्ट सॅम्पलिंग करत असतो. आमची टीम विकेंड्सना शॉप्समध्ये, वेगवेगळ्या सोशल इव्हेंट्सना, ट्रेड शोजना खूप सारे डेमोज करत असते. अनेक स्टॉल्समध्ये सॅम्पलिंग केल्याने कस्टमर्सना प्रॉडक्ट्स माहिती होतात. लाईव्ह टेस्टिंगमुळे त्यांचा फीडबॅकही लगेच मिळतो. बिझनेस सुरू करण्याकरता रिस्क टेकिंग कपॅसिटी पाहिजे. मार्केटमध्ये कशाची गॅप आहे ह्याचा स्टडी पाहिजे. त्याबरोबर कॉम्पिटिटिव्ह प्रॉडक्ट्सची सुद्धा चांगली माहिती करून घेणं गरजेचं आहे. सेल्फ डिसिप्लिन आवश्यक आहे. तसंच ऑर्गनायझिंग स्किल्स पण पाहिजेत. बिझनेस आज सुरू केला आणि सक्सेस लगेच मिळेल असं कधीच होत नाही. तेव्हा खूप पेशन्स पाहिजे, हार्डवर्किंग करायची कपॅसिटी पाहिजे, तशीच लॉसेस सहन करायची सुद्धा कपॅसिटी पाहिजे. फायनान्शियल सपोर्ट तर अगदी आवश्यक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलाही बिझनेस सुरू करण्याकरता महत्वाचं आहे ते म्हणजे पॅशन, डिटर्मिनेशन, कोऑपरेटिव्ह नेचर आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज सेल्फ कॉन्फिडन्स. आमच्या या जर्नीमध्ये सर्वात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे कोविडमध्ये बिझनेस रन करणं.
पण त्या क्रुशियल पिरियडमध्ये आम्ही आलेल्या प्रसंगाला सावधानतेने सामोरे गेलो आणि देवाच्या कृपेने तो कठीण काळ निभावून गेला. सध्या USA मध्ये अचानक आलेल्या या टेरिफ रूल्समध्ये आमच्या बिझनेसवरती खूप इम्पॅक्ट झाला आहे. प्राइसिंग स्ट्रक्चर बदलावं लागलं आहे. कस्टमर्स वाढलेल्या किमतीला विकत घेतील की नाही प्रोडक्ट्स याची आम्हाला खूपच काळजी आहे. पण तरीही न डगमगता आम्ही त्यावर उपाय काढत आहोत. अशी तारेवरची कसरत ही बिझनेसमध्ये होतच असते, पण आमची टीम सदैव आमच्या पाठीशी आहे आणि चिकाटीने काम करत आहे. मला वुमेन्स डे निमित्त SVRT UK या प्लॅटफॉर्मवरती बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचे असाच सपोर्ट आम्हाला राहू देत ही पांडुरंग चरणी प्रार्थना.